नीट पेपर फुटी प्रकरणात मोठे खुलासे होणार। लातूरमध्ये 2 डॉक्टरांची चौकशी, सीबीआय पथकाकडून महत्त्वाची कागद जप्त। नीट पेपर फुटी प्रकरणी शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सीबीआय पथकाने लातूरमध्ये आणखी 2 डॉक्टरांची चौकशी केली आहे। पथकाने आतापर्यंत 3 डॉक्टरांची चौकशी केल्यामुळे लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। गेल्या रविवारी सीबीआयचे पथक लातूरमध्ये आलं होतं। पेपर फुटी प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे। गेल्या 7 दिवसांपासून पथक ठाण मांडून आहे। पथकाकडून पेपर फुटी प्रकरणातील संशयितांची सखोल तपासणी आणि चौकशी केली जात आहे। बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या दवाखान्याची ही तपासणी। पथकाने शुक्रवारी सकाळी जुना औसा मार्गावरील दत्त मंदिराजवळ एका BAMS डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन तपासणी केली। पथकाने काही कागदपत्र ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितलं। बार्शी रस्त्यावरील दयानंद कॉलेजच्या परिसरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या दवाखान्याचीही शुक्रवारी तपासणी झाली। त्यानंतर या दोघांची सायंकाळी औसा रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात चौकशी सुरू होती। या 2 डॉक्टरांचा पेपरफुटीशी कसा संबंध आला, ते कोणाच्या संपर्कातील आहेत याबद्दल जोरदार चर्चा सुरू असून दोषी पालकांचीही चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे। औद्योगिक वसाहतीतील क्लास बंदचा आदेश। लातूर सहकारी औद्योगिक वसाहतीत सुरू असलेले क्लास, वसतिगृहे, खानावळी, अभ्यासिका त्याचप्रमाणे अन्य व्यवसाय तातडीने बंद करण्याचा आदेश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला। वसाहतीत उत्पादनाव्यतिरिक्त सुरू असलेले व्यवसाय बंद करावेत अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केली होती। दरम्यान या आदेशामुळे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कोठडीत असलेला RCC क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर आणि कुटुंबियांना दणका बसला आहे। वसाहतीत मोटेगावकर कुटुंबियांशी संबंधित असलेल्या भूखंड आणि इमारत वापराबाबत भाईकट्टी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होते। जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली। त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी संबंधित संस्थेच्या अध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कळवला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.